प्रतिबिंब जनमानसांचे। 28 लाखांची रक्कम अन हत्यारे जप्ती बाकी, आरोपींना तत्काळ अटक करा। अहिल्यानगरमधील युवा व्यावसायिक नितीन दिपके यांची एसपींकडे धाव। जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तोफखाना पोलिसांकडे कारवाईची मागणी। नगरमध्ये तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर मूळ फिर्यादी तथा युवा व्यावसायिक नितीन भगवानराव दिपके यांनी नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे 24 जुलै रोजी धाव घेतली आहे। दिपके यांच्या निवेदनानुसार आरोपी आदित्य शिंदे व विजय शिंदे राहणार नालेगाव अहिल्यानगर यांच्याकडून 28 लाख रुपयांची रक्कम तसेच गुन्ह्याशी संबंधित हत्यारे जप्त करण्याची कार्यवाही बाकी आहे। त्यामुळे आरोपींना तत्काळ अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आरोपींनी अतिरिक्त सत्र न्यायालयात क्रिमिनल अर्ज क्रमांक 352/2026 द्वारे जामीन मागितला होता। मात्र 21 जुलै 2026 रोजी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याचे निवेदनात नमूद आहे। त्यामुळे आरोपींना ताब्यात घेऊन तपासाला गती द्यावी अशी मागणी दिपके यांनी पोलीस अधीक्षक व तोफखाना पोलिसांकडे केली आहे। आता या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।